नमस्कार रसिक श्रोते हो. मनस्पर्शी साहित्य समूह आयोजित एक पान कवितेचे या सदरात मी रीमा गुमास्ते, राहणार खारघर, नवी मुंबई, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. प्रीतीपथावर निहार, आकाशवेडी, स्वप्नता, श्रावणमे असे एकाहून एक सरस कविता संग्रह ज्यांच्या नावावर आहे त्या सुश्री पद्मा गोळे याच आपल्या आजच्या सन्माननीय कवयित्री आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. भारताच्या स्वातंत्र्यानंतर उदयाला आलेल्या आणि आपल्या स्त्रीवादी कवितांनी स्वतःचं एक मानाचं स्थान निर्माण करणाऱ्या कवयित्रींपैकी या एक. तासगाव, सांगली येथील श्रीमंत विनायकराव पटवर्धन आणि श्रीमंत सरस्वतीबाई पटवर्धन यांच्या त्या कन्या. 1923 पतिनिधनानंतर सरस्वतीबाई आपल्या सर्व मुलांना घेऊन पुण्यात आल्या. पद्माताई त्यावेळी केवळ 10 वर्षांच्या होत्या. त्यांना लहानपणापासून साहित्याची आवड असल्याने त्यांनी त्यातच MA केले. शाळा कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी नाटक, कादंबरी लिहायला सुरुवात केली. रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव ही बालनाट्य आणि वादळाची वाट ही कादंबरी त्यांच्या नावावर आहे. नंतरच्या आयुष्यात मात्र त्यांनी पद्मा हे नाव घेऊन अनेक कविता लिहिल्या. लग्नानंतर त्या पद्मा विष्णू गोळे झाल्या. स्त्रीचं भावविश्व हा विषय त्यांच्या केंद्रस्थानी असला तरी निसर्ग सौंदर्य, स्त्रीच्या बदलत्या जाणीवा, परिस्थितीनुसार तिची होणारी घुसमट, तगमग, तळमळ त्यांच्या अनेक कवितांमधून समर्थपणे व्यक्त झाली आहे. सुरुवातीच्या त्यांच्या कवितांवर गोविंदाग्रज, भा. रा. तांबे, रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखनाचा प्रभाव असल्याचं दिसून येतं. असं असलं तरी लवकरच त्यातून बाहेर पडलेल्याही आढळतो. कोमलता आणि सहजता हे त्यांच्या काव्याचे गुण सांगता येतील. स्त्री प्रेमाचे विविध पैलू, प्रेम आणि वात्सल्याचे अनेक सूक्ष्म पदर त्यांनी त्यांच्या काव्यातून उलगडले. स्त्री प्रेमाबरोबरच स्वातंत्र्य आणि समतेच्या मूल्यांचे आकर्षण त्यांच्या काव्यातून आपल्याला वारंवार आढळून येते. नव्या युगातील स्त्रीचा वस्तुनिष्ठ आदर्श आपल्या कवितांमधून समाजापुढे ठेवणे, समाजवादाचा पुरस्कार करणे ही त्यांच्या काव्याची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. 1954 निहार या कविता संग्रहाला तर 1962 स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका या बालनाट्य पुस्तकाला देखील महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी त्यांचा सत्कारही केला होता. साहित्याप्रमाणेच त्यांचं समाजकार्यही अतिशय उल्लेखनीय असं आहे. गोवा मुक्ती आंदोलनातील शुश्रूषा पथकात त्यांनी काम केलं होतं. त्या सहभागी झाल्या होत्या. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. निसर्ग सौंदर्याबरोबरच अपार्थिव तत्वांचं असलेलं आकर्षण आणि जीवनाबरोबरच आलेलं भावगांभीर्य यामुळे त्यांची कविता ही दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध आणि प्रगल्भ होत गेली असं म्हणावं लागेल. अशाच त्यांच्या अनेक मनस्वी कवितांपैकी मला अतिशय आवडलेली आणि भावलेली ही प्रस्तुतची कविता. कवितेचं नाव आहे आईपणाची भीती. आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती. अगतिकतेची असली खंत मनात कधीच दाटली नव्हती. विचारलेस मला आज कोणती वाट धरू, गोळा झाले कंठी प्राण आणि डोळे लागले झरू. कोणती दिशा दाखवू मी तुला, पूर्व, पश्चिम, दक्षिण की उत्तर. माझ्यासारख्याच भीतीने या 4 दिशा झाल्या फत्तर. कोठे ज्ञान, यश, सुख काय त्यांच्या खाणाखुणा. कोठे ज्ञान, यश, सुख काय त्यांच्या खाणाखुणा. या त्या रूपात दिसतो सैतानच वावरताना. जळीस्थळी आकाशीही अणुबॉम्ब झाकला आहे. प्रत्येक रस्ता माणसाच्या रक्ताने रे माखला आहे.
आज आईच्या कुशीत सुद्धा उरला नाही बाळ निवारा. आज आईच्या कुशीत सुद्धा उरला नाही बाळ निवारा. द्रोणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा बाधेल वारा. द्रोणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा बाधील वारा. कोठेतरी गेलेच पाहिजे, गतीचीही आहेच सक्ती. कोठेतरी गेलेच पाहिजे, गतीचीही आहेच सक्ती. जायचं कसं त्याची मात्र कुणीच सांगत नाही युक्ती. जायचं कसं त्याची मात्र कुणीच सांगत नाही युक्ती. खचू नको शोध बाळा तुझा तूच ज्ञानमार्ग. खचू नको शोध बाळा तुझा तूच ज्ञानमार्ग. कोणतीही दिशा घे पण माणुसकीला जाग. कोणतीही दिशा घे पण माणुसकीला जाग. धीर धर उचल पाय आता मात्र कर घाई. धीर धर उचल पाय आता मात्र कर घाई. आणखी एक लक्षात ठेव, प्रत्येकालाच असते आई. प्रत्येकालाच असते आई. वरील कवितेत पद्माताई म्हणतात, आजच्या इतकी आईपणाची भीती मला याआधी कधीच वाटली नव्हती आणि त्यामुळेच आलेल्या आगतिकतेची खंतही मनात कधीच एवढी दाटून आलेली नव्हती. मुलानं आईला एक प्रश्न विचारलाय पण त्याचं उत्तर त्यांना देता आलेलं नाही आहे. त्यामुळे त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकत नाही, आपण असमर्थ आहोत याची त्यांना खंत वाटते. पहिल्या या 2 ओळीतच त्यांनी वाचकांच्या श्रोत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. आपल्याला एक प्रश्न पडतो की असा कोणता बरं प्रश्न त्यांच्या मुलाने विचारला असेल त्यांना. पुढच्या 2 ओळीतच त्या याचं स्पष्टीकरणही देतात. त्या सांगतात, तू मला विचारलंस की मी कोणती वाट धरू, पण तुझ्या या प्रश्नाने माझे प्राण मात्र कंठात गोळा झाले आणि माझे डोळेही झरू लागले. म्हणजे मुलाच्या त्या प्रश्नाने त्या इतक्या भांबावून गोंधळून गेल्या की त्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हेच त्यांना समजेना. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू झरू लागले. खरे तर हा जवळजवळ सर्वांच्याच घरी घडणारा प्रसंग. मुलांची 10वी 12वी झाल्यानंतर त्यांनी पुढे कोणती दिशा धरावी याचं मार्गदर्शन पालक म्हणून आपल्याला करायलाच लागतं. पण हल्लीच्या या स्पर्धात्मक जगात या प्रश्नाचं उत्तर देणं अतिशय कठीण झालंय. त्यातही एकल पालकत्व असेल तर ते अधिकच अवघड होऊन बसतं, नाही का? तशीच काहीशी अवस्था इथं कवयित्रीची झाल्याचं जाणवतं. पुढे त्या मुलालाच प्रश्न विचारतात की बाळा, मी कोणती दिशा तुला दाखवू? पूर्व, पश्चिम, दक्षिण की उत्तर? कारण या 4ही दिशासुद्धा माझ्यासारख्याच भीतीने फत्तर होऊन गेल्या आहेत. त्यांची दगडासारख्या त्या निशब्द होऊन गेल्या आहेत. त्यांची सुद्धा बोलती अगदी बंद होऊन गेली आहे. कारण ज्ञान, यश, सुख यांच्या काही खाणाखुणा नसतात. या कलियुगात प्रत्येक क्षेत्रात अगदी सगळीकडे सैतानच वावरताना मला दिसून येतोय. इथे न बोलता त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला जाणवतो. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, कॉलेजमध्ये होत असलेले रॅगिंगचे प्रकार, त्यामुळे मुलांच्या होत असलेल्या आत्महत्या, समाजात वावरताना जाणवत असलेली असुरक्षितता इत्यादी अनेक गोष्टी आपल्याही मनात येऊन जातात आणि त्यामुळे आपल्या मनातली भीतीही वाढत जाते. म्हणूनच कवयित्रीला आजूबाजूला सगळीकडे सैतान वावरताना दिसून येतो. पुढे त्या सांगतात, इथे सगळीकडे जळी स्थळी अगदी आकाशसुद्धा अणुबॉम्बने झाकलंय. इथला रस्तासुद्धा माणसाच्या रक्ताने माखलाय. मध्यंतरी म्हणजे नेमका काळ सांगायचा तर 1992-93 या साली मुंबईत घडलेली बॉम्बस्फोटांची मालिका, इतर अनेक ठिकाणी होत असलेले दहशतवादी हल्ले, त्यामुळे घराबाहेर पडायची देखील माणसांना भीती वाटू लागली होती. पुढे त्या सांगतात, आईच्या कुशीत सुद्धा आता निवारा उरलेला नाहीये. द्रोणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा वारा तुम्हाला कधीही बाधू शकतो. इथे त्यांनी महाभारतातील एका कथेचं उदाहरण दिलंय. द्रोणी म्हणजे द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा. महाभारत युद्धात अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र वापरलं आणि तेही अनितीने. त्या दिवशीचं युद्ध संपल्यावर तेही रात्री सगळेजण अगदी गाढ झोपेत असताना आणि त्यामुळे पांडवांच्या शिबिरात
गाढ झोपी गेलेले सर्वच पांडव पुत्र मारले गेले. उत्तरेच्या उदरी वाढणारा गर्भ देखील नाशच पावला असता या ब्रह्मास्त्राने, पण स्वतः श्रीकृष्णानं त्याचं संरक्षण केलं आणि म्हणून तो वाचला. ही कथा तशी सर्वांनाच माहिती आहे, पण इथे कवयित्रीने ती उदाहरण म्हणून वापरल्याने त्याची भीषणता अधिकच वाढली आहे. म्हणूनच त्या म्हणतात की अगदी आईच्या कुशीत देखील आता निवारा उरलेला नाही आहे. म्हणजे कुठेही गेलात तरी दहशतवादाची भीती ही आहेच. तरीही मुलाने आईला प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर देणं तिला भाग आहे. त्याला योग्य मार्गदर्शन तर केलंच पाहिजे. म्हणून या भीतीच्या सावलीतून बाहेर पडून खंबीरपणे पुढे ते आपल्या मुलाला सांगतायत, कुठली तरी दिशा धरलीच पाहिजे, कुठल्या तरी मार्गाने तुला जावं तर लागणारच नाही का? आणि मुख्य म्हणजे तो निर्णय वेळेतच घेतला गेला पाहिजे, कारण गतीचीही इथे सक्ती आहे. म्हणजे वेळेचं भान राखणं गरजेचं आहे. कवयित्री सांगते, काय गंमत आहे पहा, पुढे तर जायला पाहिजे आणि तेही वेळेतच जायला पाहिजे हे सगळेच जण सांगतात. पण पुढे कसं जायचं, कोणत्या मार्गाने जायचं याची युक्ती मात्र कुणीही सांगत नाही. पुढे ती म्हणते, पण म्हणून तू खचून मात्र मुळीच जाऊ नकोस. अरे बाळा, तुझा तूच ज्ञानमार्ग शोधून काढ. कोणताही मार्ग धर, पण माणुसकीला मात्र जाग. धीराने पुढे पाऊल टाक. आता मात्र तू घाई कर, लवकर लवकर पाय उचल. पण नेहमीच एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की प्रत्येकालाच आई असते, त्याची काळजी घेणारी, त्याची वाट पाहणारी. या वाक्यातून त्यांनी खूप काही सांगितलं आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीविरुद्ध कुठलीही वाईट कृती करताना जर त्याने त्या व्यक्तीच्या आईची आठवण काढली तर त्याचे हात तिथेच थबकतील, नाही का? कुठलंही दुष्कर्म त्याच्या हातून घडणारच नाही असा कवयित्रीला विश्वास वाटतो. ही कविता जसजशी आपण वाचत जातो तसतसे तिच्या अर्थाचे अनेक रंगी पदर उलगडत जातात आणि एक नितांत सुंदर, नयन मनोहर, रमणीय असं कवितेचं भावविश्व आपल्यासमोर साकार होतं. ही कवयित्रीची अद्भुत रम्य प्रतिभा आहे असंच म्हणावं लागेल. अगदी साध्या सोप्या शब्दातून त्यांनी ती मांडली आहे. कवितेतील त्यांचं आईपण थेट आपल्या हृदयाला जाऊन भिडतं. त्यांचे प्रश्न, त्यांची भीती ही जणू आपलीच असल्यासारखं आपल्याला वाटतं. आपण त्यात अगदी गुंतून जातो, गुंगून जातो आणि यातच या कवितेचं यश सामावलं आहे असं मला वाटतं. अशा या प्रतिभाशाली, थोडक्या शब्दात खूप मोठा आशय मांडणाऱ्या कवयित्रीला माझे सतशः वंदन. पुन्हा पुढच्या महिन्यात भेटूया अशाच एका सुंदर कवितेसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.